हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा. तर आज आहे हरितालिका आणि हरतालिके स्पेशल आज मी साडी वेअर केलेली आहे. तर मी आज सकाळ सकाळी इथे पूजा मांडून घेत होते. तर हरतालिकेच्या पूजेला स्पेशली आपण वाळूची पिंड आपल्या हाताने तयार करून मग त्याची पूजा करत असतो. आणि त्यासाठी मी आज ही पूजा लवकर मांडतात, सकाळ सकाळी मांडली जाते. त्यामुळं मग मी लवकरच आज उठले होते, त्याची सगळी तयारी केली. म्हणजे जे काही लागतं त्याला पानं, फुलं, बरेचसे म्हणजे 5 प्रकारची फळं लागतात त्या पानासोबत, आणि त्यासाठी फुलं वगैरे पण लागतात. तरी ते मी त्यासोबतचे पार्वती, त्यांची जी सखी होते त्या नंदी आणि गणपती, हे पण त्यांचं पण हे करून घेतलेलं आहे. तर मी छोटीशीच पिंड तयार केली आहे. तर आता मी ते जे फळं वगैरे जे मी गोळा करून आणले होते तर ते मी इथे मांडून घेते. आणि आज सकाळ सकाळ ही पूजा मांडली होती, त्यामुळे इतकं छान वाटत होतं की असंच म्हणजे खूप पॉझिटिव्ह म्हणजे असं वातावरण झालं होतं घरामध्ये. तर महादेवांना धोत्र्याचं फुल आवडतं, तर धोत्र्याचं फूल, चाफ्याचं फूल वाहतात. तर लकीली मला बेलाची पानंही भेटले. तर आमच्या इथे जास्त बेलाचं झाडच नाही आहे, जास्त तर एकाच घरी आहे. तर त्यांनी मला सगळं म्हणजे वाळूसहित त्यांनी सगळं मला दिलं. तर त्यात माझा आजच्याला भरपूर असा टाईम वाचला. आणि कसं असतं ना की एखादा सण वगैरे जर असलं त्याच्या टायमावरती सगळं आवडलं ना, तर त्याची एक खुशी एक वेगळीच असते. तर अशा पद्धतीने माझी सकाळची जी पूजा वगैरे होती हरतालिकेची ती मस्त अशी मांडून झालेली आहे. तर आज मला पण उपवास आहे, त्यासाठी मी ते गोड साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. तर आजच्या दिवशी गोडच खातात, त्यामुळं मग मी गोड खिचडी बनवलेली आहे. तरी ते श्रीषाचं चाललं होतं, मला हळदी कुंकू लावत होती आणि तिला स्वतःला हे लावलेलं होतं अगोदर तिने. आणि मी इकडे आल्यानंतर झोपेतून उठले, लगेचच इकडे दर्शनासाठी आली आणि इतके वेळा पाया पडत होती की असंच. आणि मी तिला म्हणत होते की इथं बाप्पा करतो, ती लगेच इकडंच जो आपला मोबाईल होता मोबाईलसमोरच तिने बाप्पा केला. तर मी तिला सांगत होते की इकडं देव बाप्पा आहेत, तर इकडे पाया पड म्हणून. तर ती पुन्हा तिकडे पाया पडली बघा. तर कसं असतं ना, तर आजच्याला सकाळ सकाळ हा कालचा क्लिप आहे, सॉरी. तर काल श्रीषा निघाली होती, एकटी शाळेला निघाली होती, कारण की इतक्यात तिला शाळेत घेऊन जातच नाही कुणी. तर त्यामुळं तर मी ती एकटीच आजच्या शाळेत निघाली बघा. तर मी तिचं थोडासा म्हणजे तिच्या पप्पासोबत कॉलवरती बोलत होते. तर ते बोलले की पाहू कुठे जाते की तिला कळतं आहे का, पाहूयात आपण शाळेला. तर बरोबर तिच्या रस्त्याने निघाली होती. अगोदर मी तिला थोडंसं हे केलं, म्हटलं की तुझी शाळा इकडे आहे म्हणून. मग तिकडे पण निघाली होती, पण नंतर ना पुन्हा ती इकडे निघाली, तिला माहिती तिची शाळा कुठे आहे. तर बरोबर रोडनी अशी निघाली होती. तर आता मुलं आपल्याला जर आपण जर समोर नसलो ना तर व्यवस्थित खेळतात. आता इथे छान खेळत होती, पण मी इथे आले तिचा क्लिप घेण्यासाठी, लगेच तिला माझ्याकडे यायचं होतं. तर आता मी बोलते तर ती लगेच त्याच्यामध्ये पाहते. तर तिला आता हे थोडक्यात वेगळं वाटतं थोडंसं, ही मम्मीचं काय चालतं आहे, नुसतं मोबाईल घेते आणि त्याच्यामध्ये बोलती. तर त्याच्यामुळं ती पण कशी पाहते. तर अशा पद्धतीने